आपण शिकतो म्हणजे नेमकं काय करतो? फक्त माहिती डोक्यात भरतो, पुस्तकं पाठ करतो, की याच्या पलीकडेही काहीतरी आहे? अहो, शिक्षणाच्या पारंपरिक पद्धतीलाच आव्हान देणारा एक असा विचार आहे, जो शिकण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकू शकतो. चला, हा विचार नेमका काय आहे ते समजून घेऊया. आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण शिकण्याची जुनी ओळखीची पद्धत पाहू. मग तिथून ज्ञानरचनावाद या एका नवीन विचाराकडे वळू. त्यानंतर हा विचार प्रत्यक्षात वर्गात कसा दिसतो, यश मोजण्याची पद्धत कशी बदलतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्याचा आपल्या शिकण्यावर नेमका काय परिणाम होतो हे आपण जाणून घेऊ. पण हा ज्ञानरचनावाद इतका महत्त्वाचा का आहे, हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल. अनेक वर्ष शिक्षणावर एका वेगळ्याच विचाराचा प्रभाव होता. इथे आपल्याला दोन विचारांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतो. एका बाजूला आहे वर्तनवाद. हा काय म्हणतो की विद्यार्थी म्हणजे एक रिकामा भांड आहे, ज्यात फक्त माहिती होतायची. पण दुसरीकडे ज्ञानरचनावाद सांगतो की विद्यार्थी हे रिकामे भांडे नाहीत, तर ते स्वतःच्या ज्ञानाचे शिल्पकार आहेत. ते स्वतःच्या अनुभवातून, तर्कातून आणि कल्पनाशक्तीतून आपली समज घडवतात. ठीक आहे, तर मग हा जो नवीन विचार आहे, हा ज्ञानरचनावाद, तो नेमका आहे तरी काय? म्हणजे या शब्दाचा अर्थ काय आणि आला कुठून हा विचार? सोप्या भाषेत सांगायचं तर ज्ञान ही काही बाहेरून विकत आणायची किंवा कोणीतरी आपल्याला द्यायची गोष्ट नाहीये. ती एक प्रक्रिया आहे जी आपल्या आतमध्येच घडते. आपण सगळेच जण आपल्या अनुभवांच्या विटा वापरून ज्ञानाची इमारत उभारत असतो आणि हे बांधकाम आयुष्यभर सुरूच राहतं. आता असं वाटेल की हा काहीतरी एकदम नवीन, मॉडर्न विचार आहे. पण गंमत म्हणजे याची मुळं खूप खोलवर, अगदी इतिहासात रुजलेली आहेत. गौतम बुद्धांच्या विचारांपासून ते अगदी 17व्या शतकातल्या विकोनपर्यंत आणि पुढे थेट भारताच्या 2005च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यापर्यंत या विचाराने शिक्षणाला एक नवी दिशा दिली आहे. हे सगळं ऐकायला तर छान वाटतं, पण या विचारांवर आधारित एखादा वर्ग प्रत्यक्षात कसा दिसतो, तिथलं वातावरण कसं असतं, काय वेगळं घडतं तिथे? इथे सगळ्यात मोठा बदल होतो तो विद्यार्थ्यांच्या भूमिकेत. ते आता फक्त शांत बसून ऐकणारे नसतात. उलट ते आता स्वतःच्या शिकण्याच्या गाडीचे ड्रायव्हर बनतात. ते स्वतः प्रश्न विचारतात, समस्या शोधून काढतात आणि उत्तरं शोधण्यासाठी संशोधकासारखं काम करतात. आणि जर विद्यार्थ्यांची भूमिका बदलली तर साहजिकच शिक्षकांची भूमिकाही बदलणार, नाही का? ते आता माहितीचा भडीमार करणारे व्यासपीठावरचे तज्ज्ञ राहत नाहीत, तर ते विद्यार्थ्यांच्या प्रवासातले वाटाडे किंवा मार्गदर्शक बनतात. त्यांचं काम विद्यार्थ्यांना विचार करायला लावणं आणि त्यांना स्वतःचा मार्ग शोधायला मदत करणं हे असतं. आता इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने स्वतःच्या वेगाने शिकतोय आणि स्वतःचा ज्ञान तयार करतोय, तर मग त्यांचं यश कसं मोजायचं? आपली पारंपरिक परीक्षा पद्धत इथे चालेल का? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मूल्यमापनाच्या एका नवीन दृष्टिकोनात मिळतं. कारण सरळ आहे, जर शिकण्याची पद्धतच बदलली तर ते मोजण्याचा जुना माप कसा चालेल? आपल्याला बरोबर आणि चूक याच्या पलीकडे जाऊन बघावं लागेल. फरक अगदी स्पष्ट आहे. जुनी पद्धत फक्त शेवटचं उत्तर बघते, बरोबर की चूक. पण ज्ञानरचनावादी मूल्यमापन काय करतं? ते त्या उत्तरापर्यंतच्या प्रवासाला महत्त्व देतं. विद्यार्थी तिथे कसा पोहोचला, त्याने कोणता विचार केला, कोणता मार्ग निवडला, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. हे सगळं ठीक आहे, पण मग प्रत्यक्षात हे कसं करायचं? म्हणजे तयार झालेल्या ज्ञानाचं मूल्यांकन करण्यासाठी शिक्षक नेमकी कोणती साधनं वापरू शकतात? चला, काही उदाहरणं बघूया. पहिलं आहे पोर्टफोलिओ. म्हणजे काय, तर विद्यार्थ्याने वर्षभरात केलेल्या कामाचं एक कलेक्शन. यातून त्याची प्रगती स्पष्ट दिसते. मग आहेत प्रकल्प, ज्यात मुलं खऱ्याखुऱ्या समस्यांवर काम करतात. किंवा समवयस्क मूल्यांकन, जिथे विद्यार्थी एकमेकांना फीडबॅक देतात. या सगळ्या पद्धती फक्त उत्तरावर नाही, तर संपूर्ण शिकण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतात. इतके सगळे बदल, हा नवा दृष्टिकोन, पण या सगळ्याच्या मागे मूळ उद्देश तरी काय आहे? आपण हे सगळं का करतोय? हे इतकं महत्त्वाचं का आहे? उद्देश अगदी स्पष्ट आहे. मुलांना फक्त परीक्षेसाठी नाही, तर आयुष्यासाठी तयार करणं. त्यांना अशी कौशल्य देणं जी त्यांना भविष्यातल्या कोणत्याही अज्ञात आव्हानाला सामोरं जायला मदत करतील. म्हणजेच त्यांना केवळ माहितीचे साठे बनवायचे नाही, तर विचार करणारे नागरिक बनवायचे आहे. आणि हे एक वाक्य आहे ना, ते या सगळ्या विचारांचं सार सांगून जातं. म्हणजे बघा, प्रत्येक मुलाचा विचार, त्याचा तर्क, त्याची ओरिजिनॅलिटी याला महत्त्व दिलं पाहिजे. कारण ज्ञान हे एकच नसतं, ते प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. आणि शेवटी विचार करण्यासाठी हा एकच प्रश्न उरतो, आपण आपल्या पुढच्या पिढीला फक्त तयार उत्तरं शोधायला शिकवतोय की त्यांना स्वतःचे नवे प्रश्न विचारायला प्रोत्साहन देतोय?
ज्ञानरचनावाद आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला लावतो.